श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी काही नाही केलं तरीही चालेल, पण करा 11 उडदाचे दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय. 11 उडदाचे दाणे आपल्याला इथे ठेवायचेत. हे दाणे ठेवल्यामुळे बाहेरील बाधा, शत्रुपीडा, नजरबाधा, घरातील भांडणं तर दूर होणारच आहेत, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा 11 उडदाच्या दाण्यांचा उपाय आपल्याला कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी. स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्रांची तसेच माता सीताची पूजा ही करून घ्यायची, कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामांची आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा पूर्ण विधीपूर्वक करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, फुले अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुले आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा. तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. या दिवशी घरी रामायण पाठ
करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हनुमान जयंतीच्या दिवशी एक तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. बाहेर दुपारी आपल्याला उपाय हा करायचा नाही आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे घालायचं आहे. तसेच आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतात तेच टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला काय करायचं, 11 उडदाचे दाणे जे आहेत ते घ्यायचे आहेत. डाळी घ्यायची नाही आहे, अखंड जे काळे उडीद असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. यासोबतच आपल्याला थोडेसे फुटाणे आणि थोडेसे गूळसुद्धा घ्यायचा आहे, कारण बजरंगबलींना अतिशय प्रिय असा हा नैवेद्य मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला थोडासा शेंदूरसुद्धा घ्यायचं. चमेलीचं तेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं शेंदूर टाकायचं. चमेलीचं तेल नसेल तर फक्त शेंदूर आपल्याला घ्यायचं आहे. तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर रुईच्या पानांची माळासुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची. आपल्याला 11 रुईची पानं घ्यायची, त्यावर शेंदूरने श्रीराम किंवा राम लिहायचं आणि अशी ही 11 पानांची आपल्याला माळा तयार करायची आणि आवर्जून हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलींच्या गळ्यामध्ये आपल्याला ही राम नामाची माळा घालायची आहे. अशी ही माळा बजरंगबलीच्या गळ्यामध्ये घातल्यामुळे बजरंगबली आपल्यावर फारच लवकर प्रसन्न हे होत असतात, कारण बजरंगबलींना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे रामस्तुती. त्यानंतर आवर्जून आपल्याला बजरंगबलींना शेंदूर हा लावून घ्यायचा आहे, कारण हनुमान जयंतीच्या दिवशी जो भक्त बजरंगबलींना शेंदूर अर्पण करतो किंवा शेंदुरामध्ये चमेलीचं तेल लावून भगवान हनुमानाला चोळा अर्पण करतो, त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या बजरंगबली पूर्ण करत असतात. त्यानंतर गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्यसुद्धा बजरंगबलींना अर्पण करून घ्यायचं. यानंतर 11 काळे उडीद जे आहेत ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम या मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा. आणि त्यानंतर हे जे काळे उडीद आहेत ते आपल्याला बजरंगबलींना म्हणजेच मारुतीला अर्पण करायचे. हे 11 उडीद अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आणि दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत, जी काही संकटं आहेत तर ती दूर होण्याकरता आणि आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. या दिवशी बघा हनुमान चालीसाचं पठण करायला खूपच जास्त महत्त्व आहे. या दिवशी अनेक जण बघा 100 वेळा हनुमान चालीसाचं पठण करत असतात, संकल्प करत असतात. जर आपण या दिवशी अखंड ज्योत लावून हनुमान चालीसाचं पठण केलं तर बजरंगबली आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होत असतात. म्हणून या दिवशी कमीत कमी 1 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला हनुमान चालीसाचं पठण हे करायचं आहे. तर असा एक छोटासा हा उपाय जो आहे तो आवर्जून प्रत्येकाने हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तसेच संध्याकाळी 6 ते 7:30 ची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा लावायचा. तर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला 11 उडदाचे दाणे टाकायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, नकारात्मक ऊर्जा आहे किंवा काही आपल्या घरामध्ये बाहेरील बाधा असेल ती 100% दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. हा दिवा कुठे लावायचा आहे, जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतात तर जी तुमची उजवी बाजू आहे तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तो संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर करायचे. आपल्याला मूठभर
काळे उडीद जे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरावरून 7 वेळा हे काळे उडीद जे आहेत ते उतरवून टाकायचे आणि आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचे. फेकताना फक्त काळजी एवढी घ्या की म्हणजे कुठे कोणाच्या दरवाजामध्ये किंवा रस्त्यावर आपल्याला टाकायचे नाहीत, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा कोणाला दुसऱ्याला त्रास हा झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर एकदा हे तुम्ही उडीद फेकले की त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे. असा हा एक उपाय केल्यामुळे आपल्या घराला जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल, कोणत्याही प्रकारचे काही दोष असतील तर ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर हनुमानांना भगवान श्रीराम प्रिय आहेत, त्यांना समर्पित असणारा सुंदरकांडचं आपल्याला या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे. कारण ज्यावेळी आपण हनुमान जयंतीला सुंदरकांडचा पाठ करत असतो त्यावेळी हनुमान साक्षात ते पाठ ऐकण्यासाठी विराजमान होतात. त्यामुळे सुंदरकांडचं पाठ करताना एक आसन जे आहे तर ते आपल्याला जास्तीचं लावायचं आहे. हा पाठ अत्यंत प्रभावी असल्याने तुम्ही हनुमान जयंतीला आवर्जून सुंदरकांडचं पठण हे करायचं आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम.